श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। कुंडली वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय। अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। गंगाविशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं त्वं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं। शुचिः शीलः समोदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। सद्गुरु योगराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने असणारा 173वा अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहाचा आजचा आपला 6वा दिवस आहे आणि प्रवचन हे 5वं आहेत। हे 5वं वाक्पुष्प। उद्या एकादशी आहेत आणि परवा आपल्या कार्यक्रमाची सांगता आहे। सद्गुरु योगराज गंगागिरी महाराज गुरु सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज आणि सर्वच या परंपरेतील संत या सर्वांच्या कृपेने आणि श्री क्षेत्र सरलाबेट या ठिकाणी छोट्या स्वरूपामध्ये आपण हा सप्ताह करीत आहोत। श्लोक आहेत भगवद्गीतेतील 16व्या अध्यायातील पहिला श्लोक। अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्। अभय सत्त्वसंशुद्धी या 2 लक्षणाचा विचार आपण केला आणि आपण ज्ञानयोग व्यवस्थिती या लक्षणावर चिंतन करीत आहोत। ज्ञानयोग व्यवस्थिती हे ज्ञान योग योग म्हणजे जोडणे किंवा योग चित्तवृत्ती निरोधः। पतंजली योग शब्दाचा अर्थ करतात चित्तवृत्ती निरोधः। चित्तवृत्तीचा निरोध करणे म्हणजे योग। यथार्थ ज्ञान झालं म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध होतो। चित्तवृत्तीमध्ये असणारी चंचलता दूर होते आणि अंतःकरणामध्ये असणारे दोष दूर करण्याकरता आपण पाहिलं काल कर्म मार्ग उपासना मार्ग। कर्म आणि उपासना या मार्गाने मल आणि विक्षेप दोष नष्ट होतो। मल आणि विक्षेप हे जे 2 दोष आहे हे आपण स्वतःच्या कर्तृत्वाने नष्ट करू शकतो, परंतु आवरण दोष मात्र गुरुच्या कृपेने जातो। आवरण दोष नष्ट करण्याचं सामर्थ्य आपल्यात नाही आहे, कारण अज्ञानाच्या आवरणाने मोहित झालेला हा जीव आहे। ह्याच्या अंतःकरणामध्ये अनेक प्रकारचे दोष असतात। आणि या अंतःकरणाच्या अज्ञानामुळे हा जीव संभ्रमात आहे की ज्याला आपण ईश्वर म्हणून मानतो तो तर दिसत नाही। मग काही लोक मानित नाही, मानावं तरी कशा करता, दिसतच नाही तर मानायचं कशा करता, जाणवत पण नाही।
तसं पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश पंचभूत आहेत. पृथ्वी आहेत. पृथ्वीचा गंध हा गुण आहेत. पृथ्वीचा स्पर्श कठोर. पृथ्वीचं रूप नीलपितादी. जल रंग श्वेत. तसा जलाला रंगच नाही, परंतु श्वेत किंवा निळा पण भासतो. आकाशाचा प्रतिबिंब पडतं तर निळाही भासतो. तर अशा प्रकारे, आणि या जलाचा गुण आहे रस. स्पर्श शीतल. जलाचा स्पर्श शीतल आहे. गुण रस आहेत. अग्नीचा स्पर्श उष्ण आहेत. रंग लाल आहेत. अग्नीचा गुण रूप आहेत. पृथ्वी, जल, अग्नी या तीनही गोष्टी आपण डोळ्याने, नेत्रेंद्रियाने पाहू शकतो. पण वायू डोळ्याने दिसत नाही. वायूचा गुण स्पर्श आहे. स्पर्शाद्वारे वायू जाणवतो. वायूला रंग नाही. तर अशा प्रकारे मग वायू दिसत नाही. मग जे गोष्ट दिसत नाही ती मानायची नाही असं म्हणतो. वायू पण दिसत नाही. तुम्ही मला वायू दिसत नसला तरी वायू जाणवतो ना. हो, स्पर्शाद्वारे. स्पर्शाद्वारे वायूची जाणीव होते. तशी परमात्म्याची कुठे जाणीव होते? मग का मानावा? वायूचं भान झालं, कुठल्या तरी निमित्ताने वायूचं भान झालं स्पर्शाद्वारे, किंवा झाडाचा पाला हलताना दिसतोय, जाणवतोय वायू आहे म्हणून. त्यापेक्षा सूक्ष्म आकाश आहेत. आकाशाचा गुण आहे शब्द. आकाशाला रूप नाही आहे. हे जे निळं निळं दिसतं ते आकाश नाही आहे. आकाशाला रूप नाही आहेत. फक्त आकाशाचा गुण आहे शब्द. शब्द गुणाद्वारे आकाश आहे म्हणून माझा शब्द तुमच्यापर्यंत पोहोचतो. शब्द गुण आहे आकाशाचा. शब्द गुणाद्वारे का होईना आकाश जाणवतंय. दृष्टीचा विषय नसला तरी कुठल्या तरी माध्यमातून त्याचं भान होतंय. पण ते ईश्वराचं भान होत नाही. मग त्या ईश्वराचं भान होत नाही. ज्या जीवाला भान होत नाही त्या जीवाला एक आवरण आहे. त्या आवरणाला अभानापादक आवरण म्हणतात. कारण भान होत नाहीये ना, हे झालं अभानापादक आवरण. मग ज्याचं भान होत नाही, दिसत नाही, मग का मानावं म्हणून तर्कवादी मनुष्य विचार करतो. मानण्याची काय आवश्यकता आहे? मानणारे मानतील. आम्हाला जर जाणवत नाही आम्ही का मानावं? कोणी सांगतं म्हणून का मानावं आम्ही? हे सुद्धा एक आवरण आहे. मग असत्वापादक आवरण, त्याला असत्वापादक आवरण म्हणतात. कारण ते दिसत नाही म्हणून सत्य मानायचं नाही. या दोन्ही आवरणाला कारण आणखी एक आवरण आहे, वासनेचं आवरण. हे का दिसत नाही, का जाणवत नाही? तर आपल्या अंतःकरणामध्ये अनेक प्रकारच्या वासना आहेत आणि ते परमतत्व तर फार सूक्ष्म आहेत. ते सूक्ष्म तत्व स्थूल इंद्रियाद्वारे आणि आकलन होऊ शकत नाही. ते सूक्ष्म तत्व मनाद्वारे आकलन होऊ शकत नाही, बुद्धीद्वारे आकलन होऊ शकत नाही, चित्ताद्वारे आकलन होऊ शकत नाही. अंतःकरणामध्ये अंतःकरणाची वृत्ती त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून त्याचं भान होत नाही.
अंतःकरणामध्ये अनेक प्रकारच्या वासना भरलेल्या आहे. याला वासनेचं आवरण म्हणावं. अशा या अनेक पद्धतीने असणाऱ्या आवरण दोष, अज्ञानाचं हे आवरण आहे. अज्ञानामुळे या सर्व गोष्टी आहेत आणि म्हणून तो परमात्मा अतिसूक्ष्म आहे. बघा, रेशमी कापड जर आपल्याला शिवायचं असेल, अगदी पातळ रेशमी कापड आहे, ते शिवण्याकरता सुई सुद्धा तशीच लागेल, नाजूक. एकाने रेशमी कापड शिवण्याकरता पहारच आणली. आता काय पहारीनं कापड शिवलं जातं का हो? जसं पहारीने रेशमी कापड शिवल्या जाणार नाही, त्याप्रमाणे या स्थूल बुद्धीद्वारे तो परमात्मा आकलन होणार नाही. मनाची बुद्धीची स्थूलता पहारीप्रमाणे आहेत आणि त्या परमात्म्याची सूक्ष्मता अगदी त्या वस्त्रात, तो त्याहीपेक्षा सूक्ष्म आहे, पण उदाहरण म्हणून सांगितलं जातं. अशा प्रकारे सूक्ष्म वस्त्र शिवण्याकरता पहारीचा उपयोग त्या ठिकाणी होऊ शकत नाही. त्याप्रमाणे अतिसूक्ष्म असणार ते परमतत्व आकलन होण्याकरिता आपल्या अंतःकरणामध्ये आणि विषयांनी, विकारांनी, वासनेने युक्त असणारी जी वृत्ती आहे, बुद्धी आहे, ती त्या परमात्म्याला आकलन करू शकत नाही. आणि मग अंतःकरणामध्ये तर जिज्ञासा आहे, इच्छा पण आहे. नेमकं यात काय आहेत? जे ऋषीमुनी, साधू संत त्यांनी घरादाराचा त्याग केला ते वेडे आहेत का? प्रपंची सुख जोडे तरी का सेवी गिरी कंदरे, राज्य टाकून गेले थोडे तरी ते का वेडे म्हणावे. संत एकनाथ महाराज वर्णन करतात आनंद लहरी ग्रंथामध्ये, ज्यांनी राज्याचा त्याग केला ते वेडे आहेत का? कोण असा त्याग का करेल बरं? अहो, राज्य प्राप्त होण्याकरिता, एकमेकाचा प्राण घेण्याकरिता राजे तयार असतात. जमिनीच्या वादावरून एकमेकाचा प्राण घेतात, सीमा वादावरून किती प्राण जातात. आणि ज्याला राज्य मिळालेलं आहे त्यांनी राज्याचा त्याग करावा. राज्य टाकून गेले थोडे तरी ते काय वेडे म्हणावे. असे जरी थोडे असले पण ते वेडे कसे म्हणता येईल हो, ज्यांनी राज्याचा त्याग केला. तरी का नेणते होते मागे ऋषी तिही या जनासी दुराविले. का त्यांनी समाजात त्याग केला? का ते एकांतात गेले? लावून या नेत्र उगीचे बैसले, उगीचे राहिले मौन रूप. उगच मौन धारण केलं का? उगच एकांतात गेले का? कंद मुळे पाला धातूच्या पोषणा खाते वास रानांतरी केला. वनात गेले, कंदमुळं खाऊन राहतायत. का करतायत ते असं? कारणा वाचून कार्यामध्ये कोणाचीही प्रवृत्ती होत नाही, पशुची सुद्धा प्रवृत्ती होत नाही. अनेक राजे महाराजे ज्यांनी घराचा त्याग केला, गोपीचंद राजा, भरत, जळभरत, कितीतरी उदाहरणं आहेत. ज्या अर्थी एखादा राज ऐश्वर्य, सत्ता, संपत्ती सर्व गोष्टी अनुकूल असताना त्याग करतो, त्या अर्थी राज ऐश्वर्यामध्ये मिळणारा जो आनंद आहे त्यापेक्षाही विशेष आनंद, आगळा वेगळा आनंद त्या त्यागात मिळत असला पाहिजे. अन्यथा कोणी त्याग का करेल बरं? अशा प्रकारचा विचार जिज्ञासू करतो. रहस्य जाणण्याची तळमळ त्याच्या अंतःकरणामध्ये असते, परंतु मार्ग सुचत नाही. मग अशा वेळेला सद्गुरूंची शरणागती. सद्गुरूंची शरणागती, कारण आपल्या क्षमतेनुसार ते आपल्याला मार्गदर्शन करतात. मौलींनी एक उदाहरण दिलं, जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्न केवी जेवी. 3 महिन्याचं मूल आहे, आईला वाटतं मुलगा पहिलवान व्हावा म्हणून त्याला जिलेबी खाऊ घातली
आता जे सायासे स्तन्यसेवी आईचं दूध पचवायला ज्या मुलाला जड आहे तो जिलेबी खाईल का हो? दात पण नाही त्याला चावायला. बळजबरीने जर आणि नरड्यात कोंबलं तर एखाद्या वेळेला मरेल ते बाळ. पहिलवान नाही होणार ते. तसं ज्याच्यामध्ये जी क्षमता असेल त्या क्षमतेनुसारच त्याला आहार द्यावा लागतो. तसं प्रत्येक व्यक्तीची असणारी, साधकाची असणारी जी क्षमता आहे त्यानुसार सद्गुरू त्याला उपदेश करतात, त्यानुसार त्याला मार्गदर्शन करतात. अशा प्रकारे जो साधक आहे, जिज्ञासू आहेत, त्या जिज्ञासूचे 4 प्रकार: मृदू साधक, मध्य साधक, अधिमात्र साधक आणि अधिमात्र तम साधक. हे 4 प्रकार शिवसंहिता नावाच्या ग्रंथामध्ये दिलेले आहेत. मृदू साधक, मृदू साधकाची लक्षणं सांगितली. ज्याची बुद्धी मंद आहेत, बुद्धी मंद आहे, शक्ती मंद आहे, मूढ म्हणजे ज्याच्यामध्ये अज्ञानता भरलेली आहे, रोगी, अनेक रोग ज्याच्या शरीराला जडलेले आहेत, लोभी, त्याचं चित्त लोभाने भरलेलं आहे, कातर, भयाने ज्याचं आणि भयाने तो भरभटलेला आहे, भरकटलेला आहे, ज्याचं हृदय कठोर आहेत, जो पराधीन आहेत, जो बहुभक्षी आहेत. आहारयुक्त असावा, पण काही बहुभक्षी असतात. बहुभक्षी रोगाने ग्रस्त होतात. जो निंदक आहेत, ज्याची बुद्धी पापाने भरलेली आहेत, जो स्त्री नाही, स्त्रीच्या अधीन झालेला आहेत, ज्याची शक्ती मंद आहेत, पण त्याला जिज्ञासा आहे, याला मृदू साधक म्हणतात. जवळजवळ याच्यामध्ये गुण काहीच नाही, दोषच जास्त आहेत. पण एवढे दोष जरी असले पण त्याच्या मनामध्ये जर जिज्ञासा जागृत झाली आणि तो जर गुरूंच्या जवळ गेला, संत तर दयाळू असतात. संत उदार उदार भरले अनंत भांडार, अनाधिकाराला सुद्धा आणि अधिकारी बनवून आणि योग्य मार्गदर्शन करून त्याला मुक्त स्थितीपर्यंत प्राप्त करून देणारे सद्गुरू असतात. असा एखादा मनुष्य आहे आणि तो जर सद्गुरूंकडे गेला, यथार्थ रीतीने सद्गुरूंची जर त्यांनी सेवा केली, सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाचं क्रमण करून जर त्यांनी साधना केली, तर त्याला 12 वर्षामध्ये साक्षात्कार होऊ शकतो, असं शिवसंहिता ग्रंथ सांगतो. त्याकरता त्यांनी श्रम घेतलेत, निश्चित त्यालाही लाभ होतो. कारण भगवंताने हे मनुष्य शरीरच भगवत प्राप्तीकरिता दिलेलं आहेत. मग कितीही निंद्य मनुष्य असला, अपि चेत्सुद्राचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक ववसितो हि सहा क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांतिम निगच्छति कौन्तेय प्रतिजानिहि न मे भक्तः प्रणश्यते. भगवान सांगतात गीतेमध्ये, अपि चेत्सुद्राचारो, एखादा दुराचारी असू द्या, पण त्याला जर जिज्ञासा झाली आणि तो जर सत्संगात आला, त्याचं अकल्याण कधीही होणार नाही. वाल्याचा वाल्मिक होऊ शकतो. वाले किती दुराचारी होता. वाल्याने जीवनामध्ये जेवढे पाप केले तेवढे पाप आपण करू शकत नाही. भगवंताच्या नामामध्ये जेवढं पाप जाळण्याचं सामर्थ्य आहे तेवढं पाप आपण करूच शकत नाही, कोणी कितीही पापी असला तरी.
योग्य मार्गदर्शन असणं गरजेचं आहे आणि त्या मार्गदर्शनानुसार योग्य दिनचर्या सुद्धा आपली महत्त्वाची आहेत आणि आपला विश्वास आवश्यक आहे. गुरु वेदांत वाक्यादिवशी विश्वास, हा वेदांत वाक्य आणि गुरु महापुरुषांचे वाक्य यावर अत्यंत विश्वास असावा, दृढ श्रद्धा असावी. या लागी दुष्कृती जरी झाला तरी अनुताप तीर्थी न्हाला, न्हावोनी मज आतू आला सर्वस्वेसी. एखादा वाईट कर्म करणारा मनुष्य असेल परंतु त्याला जर पश्चाताप झाला त्याच्या कर्माचा, तो अनुताप तीर्थी न्हाला, न्हावोनी मज आतू आला सर्वस्वसी. अशा स्थितीमध्ये जर तुम्हाला शरण आला तर भगवान सांगतात मी त्याचं अकल्याण होऊ देत नाही. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य महापुरामध्ये वाहत चाललेला आहे, मरणार अशी अवस्था आहे, पण अशा अवस्थेमध्ये एका झाडाची फांदी त्याच्या हाताला लागली आणि हळूहळू पूर ओसरला. आता त्याचे बुडले पण वाया गेले. आता तो वाचला म्हणजे कायमचाच जगला तो. कदाचित काही सेकंद जरी चूक झाली असती, ती फांदी हातात आली नसती तर तो मेलाच असता, परंतु फांदी आली हातात, योगायोग पूर ओसरला. आता तो बुडणार नाही, वाचला, तो कायमचा वाचला. तसे काही लोक जीवनामध्ये व्यसनाधीनतेमध्ये वाईट कुकर्मामध्ये बुडलेले असतात, पण संयोगाने आणि सत्संगरूपी फांदी जर त्याच्या हाताला लागली तर त्याचं कल्याण आहे. मग तो बुद्धिमंद असू द्या, बहुभक्षी असू द्या, निंदक असू द्या, पापबुद्धी असू द्या, लोभी असू द्या, मूढ अज्ञानी असू द्या, रोगी असू द्या, हा आहे मृदू साधक. दुसरा मध्य साधक, ज्याची सामान्य बुद्धी आहे, क्षमाशील आहेत, ज्याच्या स्वभावामध्ये क्षमाभाव आहेत, पुण्यकर्मेच्छू आहेत, पुण्यकर्म करण्याची इच्छा आहे, गुरुवर शास्त्रवचनावर विश्वास आहे, हर्ष विषाद रहित आहे, असा जो साधक आहे त्याला मध्य साधक म्हटलेला आहे. याला जर जिज्ञासा निर्माण झाली आणि सद्गुरूंच्या कृपेने जर त्यांनी सद्गुरूंची कृपा संपादन केली तर 6 वर्षामध्ये त्याला साक्षात्कार होऊ शकतो. मध्य साधक. तिसरं सांगितलं अधिमात्र साधक, ज्याची बुद्धी स्थिर आहे, जो स्वतंत्र आहे, बंधन रहित आहेत, बलवान आहेत, इंद्रिय बल, वीर्यवान, बलवान, दयाळू आहेत, प्राणी मात्रावर दया करतो, सत्यवादी आहेत, श्रद्धा आहे, विश्वास आहेत, गुरुभक्त आहेत, गुरुच्या सेवेमध्ये तत्पर आहेत, अभ्यासी आहेत. हा अधिमात्र साधक सांगितला. एवढे गुण त्याच्यामध्ये असतील, गुरूंच्या सेवेमध्ये असेल, आज्ञाधारकता असेल, अहंकार नसेल आणि सद्गुरूंच्या सांगितल्याप्रमाणे आणि साधना जर तो करीत असेल तर 3 वर्षामध्ये त्याला साक्षात्कार होऊ शकतो. चौथं सांगितलं अधिमात्र साधक, महावीर्यवान, अत्यंत ऊर्जा ज्याच्यामध्ये भरलेली आहेत, अत्यंत तेजस्वी आहेत, उत्साही आहेत, शूरवीर, शास्त्रज्ञ, शास्त्र जाणणारा, सुखदुःखावर मात केलेली आहेत आणि सावधान आहेत, सावधानपूर्वक जगणार आहेत, तारुण्य आहेत, प्रमाणभोजी आहेत,
भोजन प्रमाणामध्ये युक्त आहार, निर्भय आहेत, भयरहित, कर्मामध्ये निपुण आहेत, पवित्र आचरण आहेत, दानशील आहेत, चित्त स्थिर आहेत, संतोषी आहेत, बुद्धिमान आहेत, विश्वासी आहेत, निरोगी आहेत. अशा लक्षणांनी युक्त असणारा जो साधक आहे, सद्गुरूची शरणागती पत्करल्यानंतर त्याला फार काळ लागत नाही, त्याला गुरुच्या कृपेने 1 वर्षात साक्षात्कार होऊ शकतो. अशा 4 प्रकारच्या साधकांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. मृदू साधक, मध्य साधक, अधिमात्र साधक आणि अधिमात्रतम साधक. आणि सद्गुरूंची कृपा झाली, यथार्थ ज्ञान झालं, ज्ञान योग व्यवस्थिती ही, आणि मग तो आपल्या स्वतःच्या मस्तीमध्ये राहतो. जगाची पर्वा नाही, विश्वाची पर्वा नाही, कारण विश्वच परमात्मरूप झालेलं आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. हे समस्त श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी राहो, ज्ञानिया तोची तोच ज्ञानी तोच भक्त. समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, अशी ज्याला प्रतिती आलेली आहे. अज्ञानाचं आवरण दूर झालं गुरूंच्या कृपेने. गुरुहा घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निजधन, गुरु सौभाग्य देऊन साधू बोध नांदवी. गुरु घाली ज्ञानांजन, ज्ञानरूपी अंजन डोळ्यामध्ये घालतो. आणि डोळ्यात अंजन घातलं म्हणजे धन दिसतं. गुरु दाखवी निजधन, हे मोक्षरूपी धन त्यांनी दाखवलं. गुरु सौभाग्य देऊन, हे सौभाग्य ज्या शिष्याला गुरूंच्या कृपेने प्राप्त झालं, कृपा कटाक्षने हालिले आपले पदी बैसविले, बाप रखमादेव रटले, भक्ता दिसले वरदान आपुले पदी बैसविले. दिव्यावर दिवा लावल्यानंतर पहिला दिवा कोणता आणि नंतरचा दिवा कोणता हे ओळखता येत नाही. त्याप्रमाणे गुरु शिष्य दोघांची स्थिती एक झाली. तिथं गुरुपणाही राहिला नाही, शिष्यपणाही राहिला नाही. कबीर महाराज सांगतात, गुरु कहे चेला मेरा है और चेला कहे गुरु मेरा है, ना गुरु जी का ना चेले जी का, ये तो विद्या देने का नाता है. द्वैत शिल्लक राहिलं नाही, तर कोण गुरु कोण शिष्य. अशा स्थितीला पोहोचले महात्मा होते ऋषभदेव. श्रीमद भागवताच्या 5म स्कंदामध्ये प्रियव्रताच्या वंशामध्ये आणि ऋषभदेवांचा जन्म झालेला आहे. जैन धर्मामध्ये 24 तीर्थंकर मानतात. त्या 24 तीर्थंकरांपैकी पहिले तीर्थंकर आहेत ते ऋषभदेव. ज्या ऋषभदेवांचं वर्णन श्रीमद भागवताच्या 5म स्कंदामध्ये आलेलं आहे. याला ज्ञानी परमहंस म्हणावं. ऋषभदेव ज्ञानी परमहंस होते. अति उच्च असा त्यांचा परमार्थ होता. विवाह करण्याची इच्छा नव्हती, परंतु त्यांना ब्रह्मदेवाने आदेश केला विवाह करावा लागेल. विवाह केला. ऋषभदेवाला 100 मुलं झाली. परंतु 100चे 100 सद्गुणी आणि सदाचारी होते बरं का. त्यापैकी 81 मुलांनी घर सोडून ते कर्मकांडी ब्राह्मण बनले. 9 जे होते ते नवयोगेश्वर
कवी, हरी, अंतरिक्ष, पिप्लायन, करभाजन हे जे 9 योगेश्वर होते, श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये नवयोगेश्वर आणि जनक यांचा संवाद आलेला आहे. जनकांनी या प्रत्येकाला एक एक प्रश्न विचारलेला आहे आणि जनकाच्या शंकांचं निरसन या नवयोगेश्वरांनी केलेलं आहे. ते नवयोगेश्वर हे ऋषभपुत्र आहेत. आणि कलियुगामध्ये तेच नवयोगेश्वर नवनाथ झालेले आहेत. नवनाथ जे आहेत ना, हे ऋषभपुत्र आहेत नवयोगेश्वर. ते नवनाथ रूपाने कलियुगात प्रकट झालेत. आणि वारकरी संप्रदाय नाथ परंपरेतून उद्गम झालेला आहेत नाव. मग वारकरी संप्रदाय जर नाथ परंपरेतून उगम झालेला आहे, तर नाथ परंपरेमध्ये असणारे नाथ हे जर ऋषभपुत्र आहे, तर ऋषभाशी आपले संबंध येतो ना वारकरी संप्रदायाचा. आणि जैन बांधव तर ऋषभदेवांना त्यांच्या तीर्थंकरांपैकी आद्य तीर्थंकर मानतात. मग वेगळं काय? वेगळं काहीच नाही. वेगळे पण आपल्या बुद्धीमध्ये आहेत, आपल्या वृत्तीमध्ये आहेत. आणि म्हणून आपण वेगवेगळेपणा मानतो. अध्यात्माचा सिद्धांत हा बदलत नसतो. सिद्धांत एकच आहेत. ऋषभदेवाचा नित्यनेम होता दररोज आपल्या पुत्रांना एकत्रित बसवावं आणि तत्वज्ञानाचा उपदेश करावा. किती बाप करतात बरं. कधी मुलाला बसवलं, कधी विचारलं, तू काय करतोस. कुठंतरी मुलगा हॉस्टेलला राहतो, पैशाची गरज पडली म्हणजे तो फोन करतो, माझ्या खात्यावर पैसे टाकून द्या. हा विचारितही नाही तू काय करतो म्हणून. आणि तो काहीतरी वेगळ्याच मार्गाला लागतो. आणि जेव्हा याच्या लक्षात येतं रडत बसतो. आता रडून काय उपयोग आहे? जेव्हा लक्ष द्यायचं तेव्हा लक्ष दिलं नाही. संस्कार लागण्याचं एक वय असतं. लालेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडेत प्राप्तेचु षोडशे वर्षे पुत्र मित्र बिहाचरेत. 5 वर्षे लालन, तिथून पुढं 10 वर्षे ताडण. कारण बालवयामध्ये भविष्याची जाणीव त्याला नसते. अशा वेळेला आणि त्या बालकाकडून दुर्लक्ष होत असतं. अशा वेळेला ताळण करून त्याला योग्य मार्गाला लावायचं असतं. लालनात 5 वर्ष गेले, 10 वर्षापर्यंत ताळण म्हणजे 5 आणि 10 15 वर्ष झाले. आणि 16व्या वर्षाचा झाल्यानंतर आता जर ताळण केलं तर उलटण्याची शक्यता आहे. ताळण करण्याचं सुद्धा विशिष्ट वय असतं ना. प्राप्ते तुझे षोडशे वर्षे, तिथून पुढं पुत्र मित्र विधाचरेत. मित्राप्रमाणे समजून सांगा. आता पुत्र म्हणून नाही पाहिजे त्याच्याकडे, मित्र म्हणून पहा. कुंभार जेव्हा मळके घडीत असतो तर त्याला आकार देताना ओलेपणा असतो तेव्हाच आकार दिला जातो. सुकल्यानंतर आकार नाही दिला जात, फुटेल ते. मुलाचं सुद्धा विशिष्ट वय झाल्यानंतर तुम्ही जर त्याला मारायचा प्रयत्न कराल तर त्याचे दुष्परिणाम होतील. म्हणून पुत्र मित्र बिधाचरे, जेव्हा तो समंजस होतो ना, मित्राप्रमाणे त्याला समजून सांगायचं, त्याचं मित्र बनून राहायचं. आपण संस्कार दिले पाहिजे. ऋषभदेवांनी संस्कार दिले आणि भरताच्या स्वाधीन राज्य केलं. जो जड भरत ज्याचं वर्णन येतं ना, हा ऋषभपुत्र आहे. आणि ऋषभांनी घराचा त्याग केला, वस्त्र सुद्धा ठेवले नाही. वस्त्राची काय आवश्यकता आहे? जन्माला येताना वस्त्र घालून आला नाही, जाताना वस्त्र घालून जाणार नाही, मध्येच वस्त्र ठेवायचे कशाला? आपल्या मस्तीमध्ये वेड्यासारखं राहतात संत. क्वचित शिष्ट, क्वचित भ्रष्ट, क्वचित भूत पिशाचवत नाना रूप धरो योगी विचाचर महितले.
क्वचित शिष्ट, क्वचित भ्रष्ट, क्वचित भूत पिशाचवत, भूत पिशाच्याप्रमाणे लोकांनी जवळ येऊ नये म्हणून पिशाच्यासारखे राहत होते. एवढंच नाही, ऋषभदेवांच्या बाबतीत असे वर्णन आहे की ऋषभदेव कधी कधी लोक जवळ येऊ नये म्हणून आपल्या शरीराला विष्ठा लावून घेत होते. म्हणून ऋषभदेवांच्या विष्ठेतून सुद्धा सुगंध येत होता बरं का. ऋषभदेव देवाची जेव्हा पूजा करायचे, देवाची पूजा करण्याकरता ते झाडू वापरीत नव्हते, डोक्याचे केसाने देवाला झाडीत होते. आणि जेव्हा त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला, एकांतात विचरण करीत होते आपल्या मस्तीमध्ये, अवधूत वेश धारण करून. मग दिगंबर परंपरा त्यांच्यापासून सुरू झाली. जैनांमध्ये दिगंबरा परंपरा ऋषभदेवांपासून सुरू झालेली आहे. दिगंबर परंपरा आपल्या संत महापुरुषांमध्ये आहेत. नागा आखाडा दिगंबर परंपराच आहेत. अशा प्रकारे भगवंताच्या भक्तीमध्ये मस्त असणारे ऋषभदेव ज्ञानी परमहंस आहेत. अज्ञानाचं आवरण संपल्यानंतर दुःख संपलं, द्रष्टा म्हणून फक्त राहायचंय, कुठली आसक्ती नाही. संत ब्रह्मानंदजी होऊन गेलेत. ब्रह्मानंदजीचे अनेक भजन आहेत. ब्रह्मानंदजी महाराज एका ठिकाणी फार सुंदर वर्णन करतात. मैं तो रमता जोगीरा, मेरा क्या दुनिया से काम, हाड़ मास की बनी पुतलिया ऊपर जड़िया चाम, देख देख सब लोक रिझावे मेरो मन उपरा, मैं तो रमता जोगीरा, मेरा क्या दुनिया से काम. माल खजाने बाग बगीचे सुंदर महल मुकाम, एक पल में सब ही छूटे, एक पल में सब ही छूटे, संग चले नहीं दाम, मैं तो रमता जोगी राम, मेरा क्या दुनिया से काम. माता पिता अरु मीत प्यारे, भाई बंधु सुतबाम, स्वार्थ का सब खेल बना है, स्वार्थ का सब खेल बना है, नहीं इनमें आराम, मैं तो रमता जोगी राम, मेरा क्या दुनिया से काम. दिन दिन पल पल छिन छिन काया, छीदत जाय तमाम, दिन दिन पल पल छीनत काया, छीजत जाय तमाम. ब्रह्मानंद भजन कर प्रभु का, ब्रह्मानंद भजन कर प्रभु का, मैं पाऊँ विश्राम, मैं तो रमता जोगी राम, मेरा क्या दुनिया से काम. आपल्या मस्तीमध्ये दिन दिन पल पल छिन छिन काया, पलापला क्षणाक्षणाला ही काया क्षीण होत चाललेल्या आहेत. म्हणून याला शरीर म्हणतात. शिर्यते येते शरीर, क्षीण होत जातं म्हणून शरीर. दिन दिन पल पल छिन छिन काया, छीजत जाय तमाम, ब्रह्मानंद भजन कर प्रभु का, मैं पावो विश्राम. विश्रांतीचं खरं स्थान परमात्मा आहे. तुकाराम महाराज सांगतात, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. हे प्रभू, तुझ्या कृपेने विश्रांती पावलो, पण तू सांभाळाला. तुझ्या कृपेशिवाय हे टिकणार नाही. कारण समाधान हे टिकावं,
दुसरं उदाहरण आहे भरताचं. भरत हे ऋषभपुत्रच आहेत. ऋषभदेव हे ज्ञानी परमहंस होते आणि भरत हे भक्त परमहंस आहेत. भक्ती आणि ज्ञान याचा समन्वय वारकरी संप्रदायामध्ये आढळतो. काही लोक भक्ती मार्ग ज्ञान मार्ग दोन वेगवेगळे मार्ग म्हणतात. पण ज्ञानाशिवाय भक्ती परिपूर्ण नाही आणि भक्तीशिवाय ज्ञानही परिपूर्ण नाही. ज्ञानाशिवाय भक्ती अंध आहे आणि भक्तीशिवाय ज्ञान पंगू आहे. पुढे भक्तीने धरले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. भक्ती आली की ज्ञान येणार, कारण दोन्ही एकमेकाला पूरक आहेत. ज्ञानाची पराकाष्ठा म्हणजे भक्ती आणि भक्तीची पराकाष्ठा म्हणजे ज्ञान. यामध्ये वेगळं काहीच नाही आहे. ज्ञानाच्या दृष्टिकोनातून जगत नाही, ईश्वरही नाही. ज्ञान फक्त ब्रह्म मानतो, निराकार ब्रह्म. दृश्य पदार्थ जे आहेत जगामध्ये विश्वामध्ये जेवढे दृश्य पदार्थ असतील ते सर्व मायाकल्पित आहेत. म्हणून ईश्वराला जर तुम्ही सगुण मानाल, साकार मानाल तर ते सत्य नाही ज्ञानाच्या दृष्टीने, कारण ते दृश्य पदार्थ दृश्य आहेत आणि दृश्य पदार्थ हा माईक असतो. मग ज्ञानाच्या दृष्टीने ईश्वर सत्य नाही. आद्य शंकराचे वर्णन करतात शंकराचार्य, माया कल्पित नाना आकार. तो परमात्मा ते परब्रह्म कसा आहे? सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम अनाकाशम परमाकाशम असं असणारं जे परमतत्व आहे ते माया कल्पित आकार धारण करतं. पण जो भक्त असतो, भक्त ज्ञानी असूनही भक्त आहे बरं का. अज्ञानाची भक्ती हे मोहाला कारण असते आणि ज्ञानाची जी भक्ती आहेत त्याला ज्ञानोत्तर भक्ती आपण म्हणतो. ज्ञानोत्तर भक्ती जी आहेत ती या जीवाला त्याचा जीवपणा त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. ज्ञानाच्या जवळ जीवपणा शिल्लक नाही आहेत. जीवामध्ये असणारे अज्ञानाचे आवरण दोष गेल्यानंतर जीव आणि ब्रह्म एक आहेत, पण भक्त आणि भगवान एक नाही आहेत. भक्त भगवंताला स्वतःपासून वेगळं मानतो. कारण मी भक्त तू देव ऐसे करी. मी भक्त आणि तू देव हा वेगळेपणा आहे. कारण भक्त आणि देव जर वेगळे नसतील तर मग आनंद कसा मिळेल? गाईला गाईच्या दुधाचा आनंद स्वतःला मिळेल का? दुधाचा आनंद वासराला मिळतो. तुकाराम महाराज सांगतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. मी भक्त आणि तू देव. मग यात आनंद आहे. याचा अर्थ भक्त अज्ञानी असं नाही आहे. तुकाराम महाराज सांगतात, तुझ मज नाही भेद केला सहज विनोद. तुझ्या माझ्यात भेद नाही आहेत, तू आणि मी एक आहेत, पण केला सहज विनोद. भक्तिरसाच्या आनंदा करता मी द्वैत स्वीकारतो. आणि भक्ती करता स्वीकारलेले जे द्वैत आहे ते अद्वैतापेक्षा सुंदर असते. एके ठिकाणी वर्णन आहे, द्वैतम मोहाय बोधात प्राग्जाते मनीषया भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. त्याचा अर्थ असा आहे की बोधापूर्वीचं द्वैत हे मोहग्रस्त करणारं असतं, पण बोध झाल्यानंतर जे द्वैत स्वीकारलं ते अद्वैतापेक्षाही सुंदर आहे. भक्ती करता स्वीकारलेलं द्वैत, भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम,
अद्वैतामपि सुंदरम. म्हणून मला सांगता अद्वैतित्व नाही माझे समाधान. अद्वैत स्थिती प्राप्त केली आहे, यथार्थ ज्ञानाची स्थिती प्राप्त झाली, पण त्या ज्ञानानंतर केलेली जी भक्ती आहे ज्ञानोत्तर भक्ती. मग गोपींच्या ज्ञानोत्तर भक्तीपुळं उद्धवाचं ज्ञान फिकं पडलं. भक्ती प्रेमा वीण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. महाराज सांगतात भक्ती प्रेमाविण ज्ञान नको. भक्तीशिवाय ज्ञान अपूर्ण आहे आणि ज्ञानाशिवाय भक्ती अपूर्ण आहे. गोपींची ज्ञानोत्तर भक्ती होती. भरत हा भक्त परमहंस आहे आणि जो भक्त आहे हा रात्रंदिवस त्या परमात्म्याचं चिंतन करतो. त्याला स्वप्न पडलं तर स्वप्नातही देव दिसतो. काही लोकांना स्वप्नात काही दिसतं. एक मनुष्याला म्हणले महाराज मला नेहमी वाईट वाईट स्वप्न पडतात. म्हणजे काय स्वप्न पडतात? कोणतरी येतं माझ्या मागं लागतं, मारायला लागतात, मला पडतच येत नाही. कोणाला काय स्वप्न पडेल? स्वप्न एक अवस्था आहे. स्वप्न म्हणजे अंतःकरणाच्या वृत्तीचा आरसा आहेत. स्वप्नावस्थेमध्ये सूक्ष्म देह कार्यरत असतो. जागृत अवस्थेमध्ये स्थूल देह कार्यरत असतो. स्वप्नावस्थेमध्ये सूक्ष्म देह कार्यरत असतो आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये कारण देह. जागृत स्वप्न सुषुप्ती या 3 अवस्था आहेत ना. योग वासिष्ठामध्ये याचे 7 भाग केले बरं का. जागृत, बीजजागृत, महाजागृत, जागृत स्वप्न, स्वप्न, स्वप्न जागृत आणि सुषुप्ती हे 7 भाग आहेत. आता प्रत्येक गोष्टीचं विवेचन इथं करीत बसत नाही, नंतर बघू जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. जागृत, बीजजागृत, महाजागृत, जागृत, स्वप्न जागृत, जागृत स्वप्न याची व्याख्या पण दिलेल्या आहेत. एक आहे स्वप्नातील भगवत दर्शन. स्वप्नामध्ये असणारे जे भगवत दर्शन आहेत, कारण स्वप्न म्हणजे अंतःकरणाच्या वृत्तीचा आरसा आहे. आपल्याला कशा पद्धतीचे स्वप्न पडतात त्यानुसार आपली वृत्ती काय आहे हे लक्षात येते. स्वप्नात तर मनुष्य खोटं बोलणार नाही, कारण ते त्याच्या हातात नाही. स्वप्नावस्थेमध्ये सूक्ष्म देह कार्यरत असतो. एखादं स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये त्याचा मृत्यू झाला आणि प्रेतयात्रा निघाली. मग तो मेला तो कोण आणि हे पाहणारा कोण? याचीच प्रेतयात्रा हाच पाहतोय. स्वप्नात हाच मेला, त्याचीच प्रेतयात्रा निघली. कोण कोण मौतीला आलं तेही पाहतोय, कोण आलं नाही तेही पाहतोय स्वप्नामध्ये. मग स्वप्नात जर मेला तो देह कोणता आणि पाहणारा देह कोणता? जागृत अवस्थेमध्ये स्वप्न सत्य नाही असं जरी आपण मानित असलो तरी स्वप्नामध्ये तर ते सत्य वाटतं ना. जोपर्यंत स्वप्न अवस्था चालू आहे तोपर्यंत ते सत्यच वाटतं. एखादी गोष्ट आपण आपल्या जीवनात कधीच पाहिली नाही, ती स्वप्नात पाहिली. याचा अर्थ ते पूर्वजन्मी कधीतरी पाहिलेली आहे. कारण सूक्ष्म देहामध्ये काही सूक्ष्म संस्कार आहेत. एकाला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये उडायला लागलं तो. मग ज्या अर्थी स्वप्नामध्ये तो उडतोय त्या अर्थी उडण्याचे संस्कार त्याच्यात आहे. म्हणजे मागच्या जन्मात कधीतरी पक्षी होता. ते संस्कार आहेत. अशा प्रकारे रात्रंदिवस परमात्म्याचं जो चिंतन करतो, असं परमात्म्याचं चिंतन करणाऱ्या भक्ताला स्वप्नात सुद्धा भगवानच दिसेल. हे स्वप्नातील भगवत दर्शन आहे. त्यापेक्षा श्रेष्ठ म्हणजे ध्यानातील भगवत दर्शन. जागृत अवस्थेमध्ये ध्यान करताना ध्यानातून जेव्हा भगवंताचं दर्शन होतं
ध्यायेन नित्यं महेशं रजतगिरिधरं चारुचंद्रावतंसं. ध्यान हा एक मार्ग आहे. एक आहे प्रत्यक्ष भगवत दर्शन. ध्यानाच्या अवस्थेची परिपक्वता जेव्हा निर्माण होते त्यावेळेला प्रत्यक्षही भगवत दर्शन होतं. आणि या प्रत्यक्ष भगवत दर्शनापेक्षाही श्रेष्ठ आहे सर्वत्र भगवत दर्शन. उदाहरण आपल्या डोळ्यासमोर येत नामदेव महाराजांचं. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा ज्यांच्या कीर्तनामध्ये नाचत होते, परंतु सद्गुरूंच्या म्हणजे विसोबा खेचरांच्या कृपेने त्यांना सर्वत्र भगवत दर्शन झालं की सर्वदूर भगवान परमात्मा भरून उरलेला आहे हे गुरूंच्या कृपेने प्राप्त झालं. याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. आणि त्यानंतरची जी नामदेव महाराजांची स्थिती आहे, कुत्रा जेव्हा पोळी घेऊन पळाला तर नामदेव महाराज कुत्र्याच्या पाठीमागं तुपाची वाटी घेऊन पळायला लागले, कारण सर्वत्र भगवत दर्शन झालं. आता जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, जननोही हा अवघा जनार्दन, सर्वदूर भगवान. गोपींदीन कहा पग डारू देखे अनेरा, देखे तो सब वही नाही घेरा, देखे तो सब वही नाही घरात. जिकडं पाहावं तिकडं तो परमात्माच आहे, कुठं पाय टाकावा. नामदेव महाराजांना सर्वत्र भगवत दर्शन व्हायला लागलं. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये सर्वात जास्त भ्रमण कुणी केलं असेल तर नामदेव महाराजांनी केलेलं आहे. महाराष्ट्राच्या बाहेर फार काळ नामदेव महाराज राहिलेले आहेत. पंजाबमध्ये नामदेव महाराज 18 वर्ष राहिलेले आहेत. पंजाबमध्ये नामदेव महाराजांचे मंदिर आहेत. नामदेव महाराजांचं हिंदीतून काही मोठं वाङ्मय आहेत. ते अभंग आपल्या नामदेवरायांच्या गाथेत नाही आहेत जे पंजाबमध्ये म्हटले जातात, पण ते नामदेव महाराजांचे आहेत. 18 वर्ष नामदेव महाराज तिथं राहिलेत. एकदा नामदेव महाराजांना एक पिशाच्य भेटलं, भूत. नामदेव महाराज वा वा भगवान, आज तर वेगळंच रूप धारण केले तुम्ही. आज आये मेरे लंबकनाथ, धरती पाव स्वर्गलो माता, जोजन भर ते हात. योजन योजन ज्यांचे हात आहेत, धरती पाव स्वर्गलो माता. काय रूप आहे तुमचं. शिवसनकादिक पालन पावे, अनगिन साज सजाय सात. नाम देव के तुम हो स्वामी, कीजय मोको आज सनात. आज आए मेरे लंबकनाथ. नामदेव महाराजांचा अभंग आहे. नामदेव महाराजांच्या गाथा सापडणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, नामदेव महाराज महाराष्ट्राच्या बाहेर खूप फिरले. महाराष्ट्राच्या बाहेर नामदेव महाराजांचे काही अभंग आहे ते आपल्या नामदेव महाराजांच्या गाथेत नाही आहे. 18 वर्ष पंजाबमध्ये होते. भूत पिशाच आणि त्या भूत पिशाच्याची स्तुती केली भगवान म्हणून, ते भूत सुद्धा मुक्त झालं महाराज. एकदा एक प्रकार असा घडला, स्वामी अखंडानंद सरस्वतींनी त्याने एक उदाहरण सांगितलं. एका पिशाच्या करता त्यांनी वृंदावनला भागवत केला होता. ते एका साधूच्या खोलीत यायचं, ते इकडचा दिवा तिकडे ठेवायचं, असं काहीतरी हालचाल. साधूला काही दिसत नाही, हा दिवा इकडून तिकडे जातो कसा, दिसत तर काही नाही. मग त्यांनी ही स्थिती स्वामी अखंडानंद सरस्वतींना सांगितली. त्यांनी सांगितलं, कोणीतरी प्रेतात्मा आहे आणि तो तुमच्याकडून मुक्तीची इच्छा करीत आहे.
मग त्यांनी त्या ठिकाणी भागवताचं आयोजन केलं आणि त्या प्रेतात्मेचं त्या ठिकाणी आव्हान करून स्थापना केली आणि 7 दिवस स्वामी अखंडानंद सरस्वतींनी त्याचं भागवत केलं आणि 7व्या दिवशी ते प्रगट झालं, मुक्त झालं. असे काही अनुभव आहेत. कोणी मानेल न मानेल, मानणं न म्हणणं ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय आहेत. एखादा मानित नसेल पण मानणाऱ्याला विरोध करण्याचाही त्याला काय अधिकार आहे? अनुभव आहे राजाचा त्याचा. नामदेव महाराजांनी पिशाच्याची स्तुती केली, पिशाच्य मुक्त झालं. जळभरत सर्वस्वाचा त्याग केला महाराज. भागवतामध्ये कथा येते, जळभरत राजा हरणी गर्भा गेला वासनेमुळं. पण त्यानंतर त्या हरणाचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा त्याने एका अंगिरस गोत्रीय ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला. तेव्हाही त्याचं नाव जळभरत ठेवलं गेलं आणि तेव्हा मात्र तो सावध होता. आणि आपल्या मस्तीमध्ये घराचा त्याग करून भगवंताच्या भजनामध्ये असायचं. चाह नहीं चिंता नहीं मनवा बेपरवाह, जाको कछुन चाहिए सो जग शहंशाह. याला कशाची इच्छा नाही महाराज. फिकिर सभी को खा गया फिकिर सबका पीर, फिकिर की फाकी जो करे उसका नाम फकीर. सगळ्या फिकीर जे आहेत सगळ्या खाऊन टाकल्या. फिकीर की फाकी जो करे उसका नाम फकीर. काही आवश्यकता नाही आहेत. पोटाला किती लागतं महाराज. पेट समता अन्न ले देह समता चीर, अधिक संघणे ना बने उसका नाम फकीर. संत मस्तराम म्हणतात. मस्तराम यांचं पद आहेत. पेट समता अन्न ले, पोटाला लागेल तेवढं अन्न. देह समता चीर, अधिक संग्रही ना बने उसका नाम फकीर. कुठल्याही प्रकारची फिकीर नाही यायला, तो फकीर आहे. अशा आपल्या फकीरीमध्ये मस्तीमध्ये असणारे महात्मा आहेत. भगवान परमात्मा सांगतात हे सत्वगुणाचे सात्विकाचे लक्षण आहे. ज्ञान योग व्यवस्थिती ही आपल्या ज्ञानाच्या मस्तीमध्ये भक्तीच्या मस्तीमध्ये राहणारे. कोणी निंदा करेल कोणी स्तुती करेल. तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत हस्तीर मतेर, भक्तिमान्मी प्रियो नरा असा भक्त मला प्रिय आहे. कसा भक्त? तुल्य निंदा स्तुतीर मौनी, निंदा स्तुती समान. संतुष्टो येन केनचित, प्राप्त परिस्थितीमध्ये संतोष. दुःखाचं खरं कारण हेच आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये मनुष्य असंतुष्ट आहे आणि अप्राप्त परिस्थितीची इच्छा करतो म्हणून तो दुःखी होतो. दुःखाचं मूळ कारण आहे प्राप्त परिस्थितीमध्ये असंतोष आणि अप्राप्त परिस्थितीची इच्छा, हे दुःखाचं मूळ कारण. जो प्राप्त परिस्थितीमध्ये संतुष्ट असतो तो महात्मा आहेत. संतुष्टो येन केनचित अनिकेतः, ज्याचं स्वतःचं घर नाही. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. हे विश्वच ज्याचं घर आहे. ऐसी मती ज्याची स्थिर, ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे. चर आणि चर आपणच, किंबहुना चराचर आपण झाला. असा भक्त, तो ज्ञानी, तो भक्त. मान अपमान निंदा स्तुती समान असणारा भक्त मला प्रिय आहे, भगवान परमात्मा सांगतात. आणि त्या भक्ताची लक्षणं भगवान या श्लोकामध्ये सांगतायत. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती. हे तिसरं लक्षण झालं. चौथे दानम. दैवी संपत्तीमध्ये
सात्विक लोकांमध्ये दान देण्याची एक प्रवृत्ती आहे. दानाला विशेष महत्त्व आहे. जसं सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये गंगागिरी महाराजांनी अन्नदानाला विशेष महत्त्व दिलं आणि ज्ञानदान. अन्नदान असतं या ठिकाणी सतत चालू आणि कथा कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून ज्ञानदान आहेत. देश काल पात्रता पाहून केलेले जे दान आहे, देशे कालेचे पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. देश काल आणि पात्रतेला बघून जे दान केलं जातं त्याला सात्विक दान म्हणतात. आणि हा दैवी गुण आहे, ही दैवी संपत्ती आहे. मग दान अनेक आहेत. भूदान आहेत, कोणी एखाद्या आश्रमाला भूमिदान देतं, कोणी एखाद्या सामाजिक कार्यकर्ता एखाद्या हॉस्पिटलला भूमिदान देतं, कोणी शिक्षण संस्थेकरता भूमिदान देतं. गोदानाचं विशेष महत्त्व आहे, सुवर्णदानाचं विशेष महत्त्व आहे, अन्नदानाचं विशेष महत्त्व आहे. काही लोक वस्त्रदान करतात, काही लोक रक्तदान करतात, काही लोक मतदान करतात. परंतु या सर्व दानामध्ये अभयदान श्रेष्ठ आहे. पंचतंत्र ग्रंथामध्ये एके ठिकाणी वर्णन आलेलं आहे. न गोप्रदानम न महिप्रदानम न चान्नदानम ही तथा प्रधानम यदा वदन्ति बुधा प्रधानम सर्व प्रधानस्य भयप्रदानम. गोदान, भूमिदान, अन्नदान त्यासाठी इतकं महत्त्वपूर्ण नाही जितकं महत्त्वपूर्ण आहे अभयदान. भयभीत झालेल्याला भयापासून मुक्त करण्याकरता, भयभीत झालेल्यावर आलेले संकट दूर करण्याकरता जे अभयदान दिलं जाते ते सर्वश्रेष्ठ दान आहे असं पंचतंत्र ग्रंथात सांगितले. भौमासुराचं एक उदाहरण आहे. भौमासुर नावाचा एक राक्षस होता. त्यांनी 16,100 राजकन्या बंदिस्त केलेल्या होत्या. त्याची इच्छा होती 20,000 जेव्हा एकत्रित होतील तेव्हा त्यांच्याशी विवाह करायचा. 16,000 जमा केले होते त्यांनी. 20,000चं टार्गेट होतं. काय कोणाची काय बुद्धी चाललं काही सांगता येत नाही. रावणाने तर 80,000 केले होते. हो, हा किती अतिरेक झाला. हा एक एक बुद्धिवान लोक कोण कोणी काय बुद्धी चालविल. 16,100 राजकन्या भौमासुराच्या बंदीखान्यामध्ये होत्या. त्यापैकी कोणीतरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांना चिठ्ठी दिली की आम्हाला तुम्ही या भौमासुराच्या बंदीखान्यातून मुक्त करावं आणि हे कार्य तुम्हीच करू शकता. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांनी भौमासुराशी युद्ध केलं, भौमासुराला ठार केलं आणि भौमासुराच्या कैदेतून त्या 16,100 राजकन्यांना मुक्त केलं. तो दिवस होता नरक चतुर्दशी. दीपोळीच्या आदल्या दिवशी नरक चतुर्दशी आहेत ना, या भौमासुराचं एक नाव आहे नरकासुर. असे लोक नरकातच जातील ना. हा जो नरकासुर आहे या नरकासुराचा वध केला. नरकासुराच्या आणि बंदीखान्यातून त्या राजकन्यांना मुक्त केलं. हे नरक चतुर्दशी आहे, दीपावलीच्या आदल्या दिवशी. पण तो त्या ठिकाणी एक प्रश्न असा निर्माण झाला. नरकासुराच्या भौमासुराच्या बंदीखान्यातून मुक्त झाल्यानंतर त्या राजकन्या विचार करू लागले आपण जायचं कुठं, कोण आश्रय देईल आपल्याला.
आता आपले माता पिता आपला स्वीकार करणार नाही, कोणी राजकुमार आपली पत्नी म्हणून स्वीकार करणार नाही, त्यात काही रडायला लागल्या. जीवनामध्ये पुढे अंधार दिसायला लागला ना, करणार काय? काही तर म्हणू लागले आम्ही बंदी खाण्यामध्ये होतो तेच बरं होतं, तर बाहेर आल्यानंतर आम्ही करायचं काय, जायचं कुठं? तेव्हा भगवंतांनी सांगितलं मी तुमचा स्वीकार करेल. ज्याचा स्वीकार जगात कोणी करीत नाही त्याचा स्वीकार करण्याकरता भगवान परमात्मा आहेत महाराज. ही तर त्या परमात्म्याची दया आहेत. काही लोक संशय व्यक्त करतात कृष्णाने 16,108 बायका केल्या, आम्हाला 2-4 करायला काय हरकत आहे? परिस्थिती काय निर्माण झाली होती त्या ठिकाणी? जर भगवान कृष्णाने त्या राजकन्यांचा स्वीकार केला नसता तर किती अनर्थ झाला असता. कदाचित कोणी वाम मार्गाला गेलं असतं, काहींनी आत्महत्या केल्या असत्या. तो अनर्थ टाळण्याकरता भगवंताने त्या राजकन्यांचा स्वीकार केला. परिस्थितीला अनुसरून घेतलेला हा निर्णय आहे. पण यातही काहींना दोष दिसतो, तो त्यांच्या दृष्टीचा दोष. आपण काय करणार? कामिनी जयाच्या जाहली नेत्रासी तो देखे चंद्रासी पीतवर्ण. तुकाराम महाराज सांगतात कावीळ झालेल्या माणसाला पांढऱ्या वस्तू पिवळ्या दिसतात. हा दोष वस्तूचा नाही आहे, दोष दृष्टीचा आहे. ती वस्तू पिवळी दिसते म्हणजे तुला कावीळ झालंय. तसं भगवंताच्या पत्न्यांमध्ये ज्याच्या दृष्टीत ज्यांना भोग दिसतोय याचा त्यांची वृत्ती भोगमय आहेत. त्या वृत्तीमुळे त्यांना तसा भास होतो. परंतु अभयदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि ते अभयदान देण्याकरता भगवान कृष्णाने भौमासुराचा वध केला. अभय हे सुद्धा एक दान आहे. आणि ज्ञानदान आहेत महाराज. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिहि विद्यते. ज्ञानासारखं पवित्र जगामध्ये काही नाही आहेत. ज्ञान हे गुप्त धन आहे. प्रच्छन्न गुप्तम धनम. न चोरहर्यम न च राजहर्यम न भातृभाज्यम न च भारकारे व्ययकृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम. न चोरहर्यम हे विद्यारूपी धन असं आहे ज्याची चोरी कोणी करीत नाही. न च राजहर्यम हे विद्यारूपी धन असं आहे ज्याच्यावर सरकारचा इन्कम टॅक्स नाही. किती कमवा इन्कम टॅक्स नाही. न भातृभाज्यम भाऊ वाटा मागणार नाही. व्ययकृते व्यय जर झाला तर वर देते, दुसऱ्याला दिल्याने कमी होत नाही, आणखी वाढतं. जेवढं द्याल तेवढं वाढतं. व्ययकृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम. संसाराने भयग्रस्त झालेल्या जीवाला जन्म मरण रहित करण्याकरिता भगवंताची कथा सांगणं हे दानच आहेत. कारण तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मशापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. या भूलोकामध्ये हे कथारूपी अमृत आहेत. त्रिविध तापाने होरपडलेल्या जीवाला मुक्त करण्याकरता आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप, त्रिविध तापाने होरपडलेला हा जीव आहे. तव कथामृतम तप्त जीवनम. ही कथा त्याला अमृत आहेत. गोपींची ज्ञानोत्तर भक्ती आहेत. बघा गोपी गीत एक एक श्लोक चिंतनीय आहेत. गोपींची सुद्धा ज्ञानोत्तर भक्ती होती. नखलो गोपिका नंदनो भवान अखिल देही नाम अंतरात्मदृक विघ्न सार्थते विश्वगुप्त सख उदयवान सात्वताम कुले. या श्लोकामध्ये ती गोपी म्हणते नकलो गोपिका नंदनो भवान. तो नंद यशोदेचा नाही आहेत. मग कोण आहे? अखिल देहिनाम अंतरात्मदृक. सगळ्यांच्या देहामध्ये असणारा अंतरात्मत्व आहे. हे ज्ञानाची भूमिका आहेत.
सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सर्वस्मी. तो सर्वांचा अंतर्यामी आहेत. तो केवळ नंद यशोदेचा नाही आहेत, तो व्यापक आहे. ही ज्ञानोत्तर भक्ती आहे गोपींची. म्हणून दानामध्ये भगवंताची कथा लोकांना सांगणं हे सुद्धा ज्ञानदान आहेत, भक्तिदान आहेत. काही लोक ग्रंथदान करतात, वाचणारे किती वाचतात तो भागपुरच आहेत, पण ग्रंथदान करतात, चांगली गोष्ट आहे, आनंद आहेत. केव्हा तरी एखादं पान उचकून पाहिलं तर काहीतरी बुद्धी होईल, जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला का होईना. भगवान सांगतात माझी जी भक्ती आहेत, माझी पराभक्ती, जो हा परम गोपनीय ज्ञान माझ्या भक्तांना सांगेल तो मला प्राप्त होईल, यात काही संदेह नाही आहे. य इमं परमं गुह्यम मद्भक्तेष्व विधास्यति भक्ती मयि पराम कृत्वा मामे वैशत्य संशय. 18वा अध्याय गीतेतला. ये इमं परमं गुह्यम, हे माझं परम गुह्य जे आहेत, जे माझ्या भक्ताला सांगतात ते मला प्राप्त होतात. हे सुद्धा दान आहेत. आणि म्हणून ज्ञानयोग व्यवस्थिती ही 4थं लक्षण सांगितलं दान, 5वं सांगितलं दम. दम म्हणजे इंद्रिय निग्रह. इंद्रियांना विषयापासून आवरणे. इंद्रियांना पूर्णपणे वश ठेवणे याला दम म्हणावं. निषिद्ध आचरण इंद्रियाद्वारे घडवून द्यायचं नाही आहेत या शरीरातून. इंद्रिय लोलुपता आसक्ती ज्याची नष्ट झालेली आहेत, इंद्रिय लोलुपता आसक्ती मोह नष्ट झाल्याच्या नंतर इंद्रियांकडून घडणारे जे कार्य आहे हे सात्विक कार्य घडतं. मोहामुळं, इंद्रिय लोलुप्तीमुळं, आसक्तीमुळं मनुष्य निषिद्ध कर्म करतो, वाईट कर्म करतो. पण हे दोष ज्याचे नष्ट झालेले आहेत, ज्याचं आचरण शुद्ध झालेलं आहे, निर्मळ झालेलं आहे, असा इंद्रियांवर विजय मिळवणारा जो आहे, उदाहरण सांगायचं ठरलं तर वेळ थोडा आहे, अगदी 2-5 मिनिटामध्ये आवरून घेऊ. ज्यावेळेला रावणाने सीतामाईला नेलं, अपहरण केलं, सीतेला पळून नेलं. सीतेच्या शोधामध्ये राम प्रभू, लक्ष्मण, जी काही मंडळी होती, सीतेने आपले काही दागिने खाली टाकले होते, आपला शोध लागावा म्हणून. दागिन्याच्या माध्यमातून शोध लागेल, काही वस्त्र दागिने वगैरे. तर काही दागिने त्यातले सुग्रीवाला सापडले आणि ते दागिने सुग्रीवाने रामप्रभूंकडे आणून दिले, हे सीतेचे असावे म्हणून. सुग्रीवाला काही ती कल्पना नव्हती, पण जंगलामध्ये एवढे दागिने कुठून सापडायचे, हे सीतेचेच असावे. आणि ते दागिने जेव्हा लक्ष्मणाला दाखवले, त्या लक्ष्मण काय म्हणतो, नाहम जानामी केयुरे नाहम जानामी कुंडले नुपुरेत्तभि जानामी नित्यम पाद भिवंदनात. नाहम जानामी केयुरे नाहम जानामी कुंडले. मी ही केयूर कुंडल जाणत नाही, फक्त पायातले नुपुर मी ओळखतो, हे सीतेचे आहेत. का? नित्यम पाद भिवंदनात. 14 वर्ष रामाच्या आणि सीतेच्या सान्निध्यामध्ये लक्ष्मण राहिला, पण लक्ष्मणाने सीतेच्या चेहऱ्याकडे सुद्धा कधी पाहिलं नाही. पाय सोडून दृष्टी नाही, चरण. नित्यम पाद भिवंदनात. फक्त सीतामाईच्या चरणाचंच वंदन केलं, हे वैराग्य आहेत.
याला इंद्रिय दमन म्हणतात. दम, इंद्रिय निग्रह. 14 वर्ष सीतामाईच्या सान्निध्यात असताना सुद्धा सीतामाईचा चेहरा कधी पाहिला नाही. नाहम जानामी केवरे, नाहम जानामी कुंडले, केवढ कुंडले मी ओळखीत नाही, कारण मी पाहिलंच नाही. फक्त पायातले नृपुर ओळखतो, कारण नित्यम पाद वंदनात मी सतत चरणाचं वंदन करीत होतो. अर्जुनाचं एक उदाहरण येतं. अर्जुन काही दिवस इंद्रलोकामध्ये राहिला. त्या कालावधीमध्ये उर्वशी अर्जुनाला भेटली. त्या उर्वशीने अर्जुनाला संघाची इच्छा केली. अर्जुनाने नकार दिला. त्याला उर्वशीने अर्जुनाला शाप दिला होता, तू नपुसक होशील. कथा मी सांगत बसत नाही जास्त, फक्त माहिती म्हणून उदाहरण सांगतोय. शेवटी नंतर उर्वशीला पश्चाताप झाला, पण शब्द तर निघून गेलायत. मग 1 वर्ष नपुसक राहशील म्हणून सांगितलं. अज्ञातवासामध्ये पांडव जेव्हा विराट राजाकडे अज्ञातवासामध्ये होते, त्यावेळेला बृहन्नल्ला नावाने अर्जुन राहत होता. तर वर्षभराच्या काळामध्ये नपुसक म्हणून बृहन्नल्ला हे नाव अर्जुनचं होतं. नपुसक होशील हा शाप जो दिला तो स्वीकारला, परंतु निषिद्ध आचरण केलं नाही. कारण सात्विक मनुष्य जो असतो ना, इंद्रिय दमन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. हे सत्व गुणाचं लक्षण आहे. दैवी संपत्तीतलं हे एक लक्षण आहे. अभयम सत्व संसिद्धिर ज्ञान योग व्यवस्थिते दानम दमश्च यज्ञश्च. दान, दम, सावय यज्ञ. 7वां स्वाध्याय, 8वां तप आणि 9वं लक्षण आहे आर्जव. या श्लोकामध्ये दैवी संपत्तीची 9 लक्षणं सांगितले. त्यापैकी आपण आजपर्यंत 5 लक्षणांचा विचार केला. अजून 4 लक्षणं बाकी आहेत. बघू उद्या जेवढा वेळ मिळेल तेवढा, यथामती यथावकाश. उद्याचा दिवस आहे आपल्याला प्रवचनाचा. वेळ आपली संपलेली आहेत. सद्गुरू युगराज गंगागिरी महाराजांची आपणा सर्वांवर कृपा आहेत. यावर्षी निसर्गाचीही कृपा आहे.